भोंसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थी सहलीसाठी 28 जानेवारी रोजी रायगडमध्ये आले असता किल्ले रायगड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर 30 जानेवारी सायंकाळी किल्ले प्रतापगडकडे निघाले असता रात्री पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे वास्तव्यास थांबले। तेथेच रात्रीचे जेवण देखील केले, परंतु यातील 28 विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब, ताप, थंडी यांसारखा त्रास होऊ लागल्याने सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक भाग्यरेखा पाटील, डॉक्टर वाघटकर यांच्यासह संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार सुरू केले। घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हस्कर, उपनिरीक्षक उदय धुमासकर यांसह संपूर्ण टीम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली। मात्र यावेळी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची वार्ता वेगाने पसरली। प्रस्तुत प्रतिनिधीने सहलीचे समन्वयक संतोष गणपत जगताप यांच्याकडे माहिती घेतली असता स्टिंग आणि इतर शीतपेयाचे सेवन केल्याने आणि अतिप्रवासामुळे हा त्रास झाला असावा असे सांगण्यात आले। यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या उलटीचे आणि संडासाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले। विद्यार्थ्यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला यासाठी विद्यार्थ्यांचे उलटी, संडासचे नमुने तपासण्यात यावे अशी चर्चा जनसामान्यांमध्ये आहे। मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सहलीसाठी पाठवणाऱ्या पालकांचा विश्वासघात होतोय का असा सवाल उपस्थित केला जातोय। देवेंद्र दरेकर, फर्स्ट न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड। या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा।